आपल्यासोबत आहेत आदरणीय प्राचार्य PS वायाळ सर. वायाळ सर जर म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अख्ख्या संपूर्ण जिल्ह्याला त्यांची एक शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून ओळख आहे. आज सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक सत्रामध्ये आणि सहकार क्षेत्रामध्ये असणारं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे आणि आज त्यांचा जन्मदिन आहे आणि आपण त्यांच्या ऑफिसला या ठिकाणी भेट देत असताना हृदय सत्कार त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा केलेला आहे आणि तो कार्यक्रम आटोपून आपण त्यांची या ठिकाणी हितगुज करतोय. सर हार्दिक स्वागत सुस्वागतम. आजचा हा जो जन्मदिन आपला या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे, त्याबद्दल आपण काय भावना व्यक्त कराल? गेल्या 28 वर्षापासून मी अध्यापक विद्यालयामध्ये कार्यरत आहे. 7 वर्ष प्राध्यापक म्हणून या ठिकाणीच काम केलेलं आहे आणि नंतर 21 वर्षापासून मी प्राचार्य पदाची या महाविद्यालयाची धुरा सांभाळत आहे. 21 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी आमचे मोठमोठ्या पदावर गेलेले, शिक्षक झालेले आणि काही डेप्युटी कलेक्टर आहेत, काही कलेक्टर आहेत, काही तहसीलदार आहेत, अशा अनेक मोठमोठ्या पदावर आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत. आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचा आमच्याविषयी जो आदरभाव आहे, त्या चांगल्या भावनेतून किंवा या ठिकाणी आमच्या हातून जे चांगलं काम होतंय त्या सद्भावनेतून विद्यार्थ्यांनी यावर्षी सर तुम्हाला या आमच्या सत्कारात स्वीकारावाच लागतो म्हणून मी त्यांना अनुमती दिली किंवा आता या 28 फेब्रुवारीला मी सेवानिवृत्त होत आहे आणि सेवानिवृत्त होत असल्यामुळं विद्यार्थ्यांची भावना ओळखून मी त्यांचा सत्कार या ठिकाणी स्वीकारलेला आहे. तर या ठिकाणी ग्रामीण भागापासून असणारा आमचा तुमचा प्रवास जो आहे, त्या प्रवासाबद्दल आमच्या दर्शकांना 2 शब्द काय सांगणार? कारण की आपण शेतकरी कुटुंबातून येत आहे. मुळातच आमचं जे गाव आहे ते अगदी लहानसं खेडेगाव आहे आणि या लहानशा खेडेगावामध्ये आमचं कुटुंब हे शेती करणारं कुटुंब आहे मूळ. आणि आमचे आजोबा हे वारकरी संप्रदायातले आणि पुरोगामी विचाराचे असल्यामुळं स्वर्गीय दलित मित्र पंढरनाथ पाटील साहेब यांच्या विचारानं प्रवाहित झालेले असल्यामुळं त्यांच्यासोबत अनेक वेळा त्यांनी शैक्षणिक याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांच्या त्या कामामुळंच आमच्या कुटुंबाला शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्याचं काम पाटील साहेबाच्या प्रेरणेतून झालेलं आहे. आणि 1966 मध्ये आमच्या कुटुंबातील एकत्र कुटुंब पद्धती होती. वडील सर्वात मोठे आणि 4 भाऊ, तर सगळ्यात लहान काका जे आहेत ते शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये मेरा बुजुर्ग ही शाळा सुरू झाली तेव्हा पहिले शिक्षक म्हणून आणि विना मोबदला शिकवणारे शिक्षक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं, सेवा दिलेली आहे. आणि त्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी करत असताना एक कुटुंबातील व्यक्ती शिकल्यामुळं आणि बाकीच्या सुद्धा कुटुंबातील सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम त्यांनी केलं आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आम्ही सर्व कुटुंब पुढची पिढी आलो. आमचे वडील सुद्धा जुन्या काळामध्ये 7वा वर्ग पास झालेले होते, परंतु कौटुंबिक शेतकरी कुटुंब असल्यामुळे त्यांनी नोकरी केली नाही आणि पुढं आम्ही 4 भावांचे 6 मुलं, 6च्या 6 आम्ही अत्यंत चांगले शिक्षण घेऊन चांगल्या पदावर आजही कार्यरत आहोत. आणि मी स्वतः 1986 मध्ये B.Ed उत्तीर्ण झालो. त्यापूर्वी प्राथमिक शिक्षण मेरा बुजुर्ग या ठिकाणी घेतलं. काही 8वा वर्ग मेरा बुजुर्ग शिवाजी हायस्कूलमध्ये शिकलो. नंतर 8व्या वर्गातला मध्यान्नापासून मी 8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण शिवाजी विद्यालय चिखली या ठिकाणी घेतलं. नंतर D.Edला नंबर लागल्यामुळं D.Edचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि शिवाजी शिक्षण संस्थेमध्येच नोकरी करण्याची संधी मला मिळाली. आणि 5/8/1986 रोजी मी श्री शिवाजी प्राथमिक आश्रमशाळा अंचरवाडी या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झालो. 7 वर्ष त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षकाची नोकरी मी आश्रमशाळेमध्ये केली. तर 7 वर्षाच्या काळामध्ये मग मी माझं विद्यापीठीय शिक्षण बैशाल विद्यार्थी म्हणून पूर्ण केलं. त्याच ठिकाणी मला हायस्कूलमध्ये 5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली B.Ed असल्यामुळं.
आणि नंतर पुढं शिवाजी अध्यापक विद्यालयामध्ये मी प्राध्यापक म्हणून रुजू झालो 98 मध्ये. आणि 98 मध्ये रुजू झाल्यानंतर 7 वर्ष मी या ठिकाणी प्राध्यापकाची नोकरी केली. आणि नंतर माझ्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर मला संस्थेनं 1 सप्टेंबर 2005 रोजी प्राचार्य पदावर नियुक्त केलं. आणि तेव्हापासून म्हणजे जवळपास 21 वर्षापासून मी प्राचार्य पदावर कार्यरत आहे. आणि या पदावर कार्यरत असताना चांगले शिक्षक घडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार? कारण की नुकतंच आपण आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केलेला आहे की माणसामध्ये या ठिकाणी शिस्त महत्वाची आहे, जेणेकरून तो शिस्तप्रिय जो गुण आहे तो या ठिकाणी आपल्यामध्ये दिसतोय. काय सांगणार? मी पहिल्यापासूनच शिस्तीनं वागणारा व्यक्ती होतो. कारण मला शिस्तीनं वागलेलं आवडत असल्यामुळं मी या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करत असताना अत्यंत शिस्तीत काम केलं. आणि प्राचार्य झाल्यानंतर सुद्धा मी स्वतःपासून शिस्त पाळून इतरांना शिस्त लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळंच या विद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास करू शकलो आणि चांगले चांगले विद्यार्थी आम्ही यामुळं घडू शकलो. माझ्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय प्रसंग जर म्हटलं तर मी संस्थेचे त्यावेळचे अध्यक्ष माननीय धोत्रे साहेब हे अध्यक्ष असताना त्यांनी मला प्राचार्य पदाची जी संधी दिली, तर तो क्षण जो होता तो सर्वात आनंदाचा क्षण होता. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा क्षण असा होता की 2017 मध्ये माननीय आजचे अध्यक्ष जे आहेत हर्षवर्धनजी देशमुख साहेब माजी मंत्री, तर यांनी निवडून आलेल्या संचालक मंडळाने जेव्हा मला संस्थेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती केली आणि संस्थेमध्ये कार्यकारी परिषदेमध्ये काम करण्याची जी संधी दिली, तर तो सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता. सर, आपण सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी निगडीत आहात. त्याचं सुद्धा या ठिकाणी कार्य करतायत. त्याबद्दल आपण नुकतंच आपली समता जी पतसंस्था आहे नावाजलेली, त्या संस्थेचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आपण घोषित आहात. त्याबद्दल काय सांगणार? नाही, मी तसं 2001 पासून सहकार क्षेत्रामध्ये आमच्या शिवाजी शिक्षण संस्था कर्मचाऱ्यांची जी पतसंस्था आहे, या पतसंस्थेमध्ये संचालक म्हणून, उपाध्यक्ष म्हणून आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. आणि सहकारातल्या सर्व गोष्टींचा अनुभव असल्यामुळं प्रत्येक शिक्षकांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून खूप प्रयत्न केला. आणि सहकारातलं ज्ञान असल्यामुळं पुढं मला अनुराधा अर्बन बँकेमध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर समता अर्बन बँकेमध्ये सुद्धा गेल्या 10 वर्षापासून मी संचालक आहे. आता सध्या माझी नुकतीच अध्यक्षपदी नियुक्ती सर्व संचालक मंडळानं सर्वानुमते केलेली आहे. त्याचबरोबर मी अमरावती विभागीय बँक फेडरेशन जे आहे, हो. त्या बँक फेडरेशनमध्ये सुद्धा मी जॉईंट सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. आणि आपण म्हणतो की विना सहकार नाही उद्धार. हो. तर सहकाराशिवाय सर्वसामान्याचा विकास होणं शक्य नाही. म्हणून मला आमच्या शिवाजी कर्मचारी पतसंस्थेच्या माध्यमातून सहकाराची आवड निर्माण झाली आणि त्यातूनच मी अनेक चांगल्या चांगल्या ठिकाणी आजही कार्यरत आहे. आणि चांगले चांगले निर्णय अनेक लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, आजारपणासाठी अशी आम्ही वेळोवेळी मदत करून त्यांना सहकार्य करण्याचा सर, या प्रयत्न. ठिकाणी भारत स्काउट गाईड जिल्हा जो मेळावा या ठिकाणी होत आहेत, त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अतिशय मोलाची भूमिका आपली राहिलेली आहे आणि तुम्ही आयुक्त सुद्धा या ठिकाणी आहात. त्याबद्दल काय सांगणार? मी 2005 मध्ये स्काउट गाईड संघटनेमध्ये इथं जेव्हा पहिलं अधिवेशन या कॉलेजला परिसरामध्ये घेतलं जिल्ह्याचं, तेव्हापासून या चळवळीविषयी माझ्या मनामध्ये आदरणीय असून मी तेव्हापासून या चळवळीमध्ये वाहून घेतलेलं आहे. आणि ते वाहून घेण्याचं कारण म्हणजे आमचे मित्र शिंगणे सर हे चळवळीचे खरे सच्चे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्या सहवासानं मी त्या चळवळीमध्ये आलो. आणि तिथं काम करत असताना बरेच दिवस मी जिल्हा सहाय्यक आयुक्त होतो, उपाध्यक्ष होतो. त्यानंतर मी जिल्हा मुख्य आयुक्त म्हणून सुद्धा
वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा मुख्य आयुक्त शिक्षणाधिकारी माध्यमिक होते, हो. परंतु एकमेव बुलढाणा जिल्हा असा होता की निवडणूक होऊन मी जिल्हा मुख्य आयुक्त म्हणून 9 वर्ष काम केलेलं आहे. आणि आमच्या काळामध्ये स्काउट गाईडच्या चळवळीचा सर्वांगीण विकास करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाची नोंदणी करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि प्रथम क्रमांकाचे बक्षिसं आम्ही बुलढाणा जिल्ह्याला अनेक वेळा मिळवून दिलेले आहेत. तर या ठिकाणी सेवानिवृत्तीचा काळ आपला जवळ येतोय आणि आपल्या ज्या असंख्य जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी बांधवांना या ठिकाणी 2 शब्द काय सांगणार? कारण की त्यांना असं वाटतंय की आपण अविरतपणे अजून सुद्धा या ठिकाणी सेवा द्यावी, परंतु काही कालावधी असतो सेवा देण्याचा, सेवानिवृत्तीचा पण. त्याबद्दल आपण काय भावना व्यक्त कराल? नाही, नोकरी म्हणलं की सेवानिवृत्ती हे असतेच. वयाची 58 वर्ष पूर्ण झाली म्हणजे सेवानिवृत्त व्हावं लागतं. परंतु आपल्यामध्ये जर आवड असेल तर आपण कायमस्वरूपी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो. शिकवणं म्हणजेच मार्गदर्शन करणं असं नाही, तर त्यांना चांगल्या पद्धतीचं ज्ञान देणं किंवा चांगल्या पद्धतीच्या मार्गाला लावणं किंवा चांगलं मार्गदर्शन करणं, हे खरं त्यांना चांगला मार्ग दाखवण्याचं काम असतं. आणि निश्चितपणे विद्यार्थ्यांनी शिक्षणातल्या कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, त्यांनी कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे आणि कशा प्रकारे घेतलं पाहिजे, त्यामध्ये कसे प्रयत्न केले पाहिजे, कसं सातत्य ठेवलं पाहिजे, हे ज्ञान सातत्यानं खरा शिक्षक म्हणून आहे तोपर्यंत ते करण्याचं काम मी स्वतः तरी करत राहणार आहे. तर या ठिकाणी आपण स्वतःपासून या ठिकाणी शिस्तीचे धडे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तुमचे जे गुरु जे आहेत, जे गुरुजन वर्ग आहेत, त्या गुरुजन वर्गांना खरोखर या ठिकाणी सलाम या ठिकाणी करावा वाटतोय. पण या ठिकाणी घरापासून सुद्धा या ठिकाणी आपण परिवारापासून सुरुवात केलेली आहे. आपल्या मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण शिक्षण देऊन कुठेतरी समाजासाठी या ठिकाणी चांगलं कार्य करण्याची प्रेरणा आपण त्यांना दिलेली आहे. आपल्या परिवाराबद्दल काय सांगणार? परिवारामध्ये आमचा मुलगा आहे प्राध्यापक योगेश, हा चांगल्या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. मुलगी सुद्धा MD डॉक्टर आहे. आणि हे सगळं जे ते घडले, तर हे फक्त मी जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि माझ्यामध्ये जी शिस्त आहे, तर या शिस्तीमुळं त्यांनी स्वतःहून अभ्यास करून त्यांना जे काही मार्गदर्शन मी केलं त्याचं तंतोतंत पालन करून ते स्वतःहूनच पुढे गेले. आणि त्यांनी पाहिलंय की बाबा नेहमी इतरांना मार्गदर्शन करतात. इतरांना कोणाची नोकरी असेल, कोणाचं शिक्षण असेल, कोणाचं महत्त्वाच्या अडचणी असतील तर या अडचणीमध्ये सातत्यानं प्रयत्न करतात. कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं तरी चालतं, पण इतरांच्या मदतीमध्ये ते कधीही कमी पडले नाही. म्हणून आपण सुद्धा आपलं काम व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी माझा आदर्श घेऊन स्वतःहूनच त्यांनी चांगले क्षेत्र निवडून काम केले. आज या ठिकाणी आपल्या सौभाग्यवतीला सुद्धा या ठिकाणी आपण नगर परिषदेमध्ये पाठवून जी जनतेची या ठिकाणी सेवा करण्याची जी संधी आपल्याकडनं या ठिकाणी मिळाली, असं या ठिकाणी जनतेचं मत या ठिकाणी आहे. कारण की तुमची ही जी सामाजिक दायित्वाची जी भूमिका आहे, ती भूमिका लक्षात घेता आपल्या सौभाग्यवतींना त्यांनी निवडून दिलेलं आहे आणि नगर परिषदेमध्ये पाठवलेलं आहे. काय व्यक्त कराल? नाही, एक समाजाची सेवा करणं, कारण ज्या समाजानं आपल्याला नावलौकिक मिळवून दिला त्या समाजाच्या प्रती आपण उतराई झालं पाहिजे. आणि समाजाची सेवा करायची असेल तर कुठंतरी राजकारण चा आधार घेऊन ते करणं सोपं जात आहे. कारण नुसती समाजसेवा करायची म्हणलं आणि त्याला जर राजकीय आधार नसला तर लोकही सुद्धा त्याला स्वीकारत नाहीत. म्हणून राजकारण आणि समाजकारण, जास्तीत जास्त समाजकारण आणि त्याला राजकारणाचे म्हणजे जोड देऊन समाजाची कशी सेवा करता येईल यासाठी आम्ही आमच्या सरस्वतीताई वायाड यांनी सुद्धा पुढाकार घेऊन कुठंतरी आपण लोकांसाठी काम करायचं म्हणून निवडणुकीमध्ये उभं राहून त्यांना जनतेनं भरघोस मतानं निवडून दिलं आणि सेवा करण्याची संधी दिलेली आहे. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत प्राचार्य PS वायाळ सर. कारण की अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, अनोखे व्यक्तिमत्व आहे की जेणेकरून या ठिकाणी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या ओळीप्रमाणे हा एक व्यक्तिमत्व चालणार आहे. आणि आज भरभरून
जनता त्यांच्यावरती प्रेम करते आणि आज त्यांचा जन्मदिवस आणि जन्मदिवसानिमित्त आपण त्यांच्यासोबत सखोल संवाद केलेला आहे. पुनश्च या ठिकाणी त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप सर शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.